नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण घर बसल्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकतो। ई-के-वाय-सी करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, कारण आगामी काळात आपल्याला रेशन धान्य हवे असेल तर या ठिकाणी ई-के-वाय-सी करणं अत्यंत गरजेचं आहे। तर चला संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोरवरून मेरा ई-के-वाय-सी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी परमिशन तुम्हाला देऊन द्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्टेट, तर तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन हे बटन दिसत असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ज्यांची तुम्हाला ई-के-वाय-सी करायची असेल त्या सदस्याचा या ठिकाणी आधार नंबर टाकून जनरेट OTP या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेला जो मोबाईल नंबर असेल त्यावर एक तुम्हाला OTP पाठवण्यात येईल। त्यानंतर तो OTP या ठिकाणी तुम्हाला या सेक्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत असेल हा कॅप्चा तुम्हाला एंटर कॅप्चा सेक्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, तर या ठिकाणी तुम्हाला वेट करून घ्यायचा आहे। सबमिट बटन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी डिटेलमध्ये ई-के-वाय-सी स्टेटस जे आहे या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे। ई-के-वाय-सी स्टेटस या ठिकाणी वाय लिहून आला आहे। याचा अर्थ की या ठिकाणी या आधार कार्डची जी ई-के-वाय-सी आहे ही रेशन कार्डवर या ठिकाणी झालेली आहे। तर तुमच्या या ठिकाणी जर नो असेल, या ठिकाणी काहीच दिसत नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन आहे खाली फेस ई-के-वाय-सी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सांगण्यात येईल आणि या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं एक बटन दिसेल, तर डाउनलोड तुम्ही करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे। त्यानंतर ॲक्सेप्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आता आपला जो फोटो आहे या ठिकाणी आपण घेऊन घ्यायचा आहे आणि आपले जे डोळे आहेत उघडझाप करायचे आहेत। या ठिकाणी बंद आणि चालू करायचे आहे, उघडझाप करायचे आहे डोळे। त्यानंतर या ठिकाणी आपला ई-के-वाय-सी जे आहे कंप्लीट होऊन जाते मित्रांनो। तर या ठिकाणी माझी जी ई-के-वाय-सी आहे ही झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी हा प्रॉब्लेम येत आहे। तर या ठिकाणी जर तुमची ई-के-वाय-सी या ठिकाणी सक्सेस झालेली असेल आणि त्यानंतर तुम्हाला बघायचं असेल की आपली के-वाय-सी झालेली आहे का, तर या ठिकाणी पुन्हा फ्रंट पेजवर येऊन महाराष्ट्र सिलेक्ट करून या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, जनरेट OTP या ठिकाणी करून त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस जी आपण अगोदर केली होती तीच प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला यस आहे किंवा नो आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जर सक्सेस झाला असेल तर यस लिहून येणार आहे। तर अशा प्रकारची ही ई-के-वाय-सी प्रोसेस आहे मित्रांनो। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारची अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो। तोपर्यंत जय हिंद मित्रांनो।